नमस्कार मैत्रिणींनो, रोज रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे मटकीची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे। ही मटकी मी काल सकाळी भिजवली आणि रात्री मोड काढायला ठेवले। हे बघा किती सुंदर मोड आले, अगदी छान एकदम मस्त मोड आलेले आहेत या भाजीला। याची उसळ पण छान होते आणि याची मिसळ पण मस्त होते। पण मी आज तुम्हाला सुकी भाजी बनवून दाखवणार आहे। एकदम झटपट होते, कांदा टोमॅटोवरच होते। तुम्हाला काही जास्त करायची गरज नाहीये। मी तुम्हाला ही टोपामध्ये करून दाखवणार आहे। थोडीशी शिजायला वेळ लागते पण एकदम चविष्ट होते। एकदा तरी नक्की करून बघा। तर आपण आता यासाठी लागणारं साहित्य बघूया। हे बघा, यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतंय। एक कांदा, एक टोमॅटो, 2 ते 3 मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता आणि हे माझे मटकी। आता मी हे तुम्हाला कट करून दाखवते। हा बघा, आम्ही कांदा ही पातळ चिरून दाखवते तुम्हाला। मी हा फक्त मधून कापायचा आहे। हा झालाय माझा कांदा चिरून आणि इथे टमाटर पण म्हणजे टमाटर पण मी एक बारीक कापून घेतोय। जितकं तुम्हाला जमतंय तेवढं छोटे छोटे पीस काढून घ्या। मी या छोट्या पीस मध्ये कट करून घेतले। हे बघा, माझा कांदा आणि टमाटर चिरून झालेला आहे आणि ही मिरची आहे, ही आपण फक्त 2च भाग करायचे त्याचे। हे बघा, आणि हे माझं सर्व चिरून झालंय। हा कढीपत्ता आहे, हाही मी कांदा सोबत टाकणार आहे। इथे आता सुरुवात करते। हे बघा, मी तेल टाकून घेतलेलं आहे। एक पळी तेल टाकायचं आपण आणि त्यात हा कांदा आणि ही मिरची आपण टाकतोय। तेल गरम झालंय चांगलं, कांदा आणि मिरची टाकलेली आहे। त्यासोबतच हा कढीपत्ताही टाकलाय। माझ्या घरात माझ्या मुलांना खूप आवडते ही सुकी भाजी खायला। मटकीची मिसळ पण आवडते, पण जसं असेल तसं आपल्या मुलांच्या आवडीनुसार करावं लागतं सर्व। एकदम झटपट होते। आता कांदा शिजला की आपण टमाटर शिजवून घेणार। थोडासा कांदा थोडा लाल झाला की आपण टमाटर टाकणार आहे। इथे माझा कांदा बघा थोडासा लाल झालेला आहे, नरम झालेला आहे। आता मी याच्यात टोमॅटो टाकते। आता लवकर शिजावं म्हणून आपण थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं, म्हणजे आपला टमाटरही लवकर शिजून होईल। मीठ टाकून घेतले मी। टमाटर शिजायला जास्त वेळ लागत नाही, मीठ टाकल्याने लगेच तो गळतो। 1-2 मिनिटं लागतील। बघा, आपला कांदा टमाटर मस्त मिक्स झालेला आहे ऑलमोस्ट। टमाटर झालेलं आहे। आता आपण थोडेसे मोजके सुके मसाले आपण टाकणार आहे याच्यात। हे बघा, हे लाल तिखट आपल्याकडे घरी असलेलं, जे पण आपण वापरतो नेहमी वापरत असलेलं लाल तिखट आहे। हळदी पावडर, हळद, आपला गरम मसाला घरगुती अर्धा चमचा, हे आपलं काश्मीरी लाल पावडर रंगासाठी। मीठ आपण अगोदरच टाकलं, म्हणजे मीठ टाकायची गरज नाही। हे बघा, हे चांगलं मिळून घेऊया आपण, एकत्र करून घेऊया। एकच मिनिटात मसाला जरा चांगला कांदा आणि टमाट्यामध्ये परतून घेऊया। जेवढं तुम्ही हे चांगलं परतल तेवढे तुमची भाजी आहे ना खूप सुंदर लागते। ही भाजी एकदा तरी करून बघा। मोड आलेल्या कडधान्याची भाजी अगदी चविष्ट लागते। सर्वांना तुम्हाला गरज नाही सांगायची तरी पण सांगते। बघा, कलर बघा किती सुंदर आलाय। आता आपण कडधान्य धुवून घेतलंय
मटकी ती मी टाकते. ती चांगली मिक्स करून घ्यायची आणि थोडस शिजायला आपण पाणी ठेवणार आहोत. त्याच्यात करून घेऊया. ही बघा मिक्स झालेली आहे. आपण थोडस पाणी टाकून ही झाकून घेऊया आणि शिजेपर्यंत ही पळी ठेवून शिजायला ठेवूया. एक 5 ते 7 मिनिटांनी भाजी होते. शिजायला वेळ लागते पण भाजी एकदम उत्कृष्ट होते. आता ही मी पळी ठेवते आणि शिजायला ठेवते भाजी. बघा आता आपण जरा परतून बघूया ही मस्ती. बघा एकदम सुकी झालेली आहे, थोडी कच्ची आहे. जरा मटकीला वेळ लागतो म्हणून आणखी 1 मिनिट आपण ही मटकी थोडस पाणी टाकून ठेवूया. ही आपण थोडीशी पाणी टाकून इथे करायला ठेवूया. ही जास्त म्हणजे शिजवायची नसते पण थोडीशी कच्ची आहे, तर आपण 1 मिनिट हे अजून ठेवून घेऊया. ही बघा आता ऑलमोस्ट ही भाजी रेडी झालेली आहे. ही बघा एकदम मस्त. तर अशी ही एकदम नरम नाही करायची, मऊ नाही करायची, ही अशी छान लागते. किती सुंदर दिसते बघा, कलर वगैरे छान आलेला आहे. आता यावेळेस आपण हा गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला ही आता मी सर्व करून दाखवते. खूप झटपट होणारी भाजी आहे, फक्त कांदा टोमॅटोवरच केलेली आहे. तुम्ही बघितलंय आणि 5 ते 7 मिनिटातच रेडी होते. काय एकदम शिजवायची वगैरे गरज लागत नाही ह्याला. बघा तर मैत्रिणींना ही भाजी तुमच्या झालेली आहे. एकदम झटपट तयार होते. कांदा टोमॅटोवर अगदी फटाफट रेडी होते. तर तुम्ही ही करा आणि चपाती किंवा भाकरी सोबत खा. कशी लागते ते मला नक्की कमेंट करून पाठवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.